नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे, पोलीस भरतीला MSCIT कंपल्सरी केलेलं आहे की नाही केलं आहे ह्याच्याबद्दल आपण आज व्हिडिओ तयार केलेला आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तत्पूर्वी मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा। तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आजचा व्हिडिओचा टॉपिक होता मित्रांनो की पोलीस भरतीमध्ये MSCIT कंपल्सरी केलेलं आहे की नाही केले, त्याबद्दल आपण आज तुम्हाला मी थोडीफार माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी एक कमेंट मला आलेली होती की एका विद्यार्थ्याने असं मला सांगितलेलं होतं की सर, तुम्ही BJP सरकारच्या विरोधात बोलता, नेहमी तुम्ही BJP सरकारच्या विरोधात तुम्ही बोलता। तर ते मी तुम्हाला थोडंफार सांगतो की BJP सरकारच्या विरोधात मी थोडंफार का बोलतो ते। तर मित्रांनो, समजा 3 मित्र असतील, उदाहरण मी तुम्हाला सांगतो। जर का 3 मित्र असतील, पहिल्या मित्राचं नाव A, दुसऱ्या मित्राचं नाव B आणि तिसऱ्या मित्राचं नाव C असेल। जर A हा मित्र B आणि C हे दोन देखील त्याचे मित्र आहेत, तर A जो असतो, A हा B सोबत चांगला वागतो आणि C सोबत खराब वागतो। तर साहजिकच मित्रांनो, Cला Aचा राग येणार आणि Bला A आवडणार, बरोबर। A हा B सोबत चांगला वागतो आणि C सोबत वाईट वागतो। तर साहजिकच मित्रांनो, Bला A आवडणार आणि Cला A आवडणार नाही, कारण A हा C सोबत वाईट वागतो म्हणल्यावर Cला आवडणार नाही। त्याच प्रकारे मित्रांनो, सरकार कशाला म्हणतात? सगळ्यांचं समजून घेणारं सरकार पाहिजे। आता सरकारनं भरपूर लोकांची चांगल्या गोष्टी केल्या, अजून आरोग्य योजना काय अजून आणलं मित्रांनो, जनधन योजना आणलं, भरपूर गॅस सिलेंडर घरोघरी आणले, भरपूर जलयुक्त शिवार योजना, भरपूर काय केलं। फक्त माझं म्हणणं एवढंच होतं की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं। माझा सरकारचा राग कोणताही वैयक्तिक राग नाही, फक्त पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केलं। याबद्दल माझाच नाही, महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा या सरकारवर राग आहे। आता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा या सरकारवर राग आहे, का राग आहे? कारण भरतीची आश्वासनं तुम्ही खोटी दिली म्हणून राग आहे। खोटी आश्वासने दिली, 30,000 काढू, मेगा भरती काढू, म्हणून महाराष्ट्रातील जे पोलीस भरतीचे विद्यार्थी ते सरकारवर चिडलेले आहेत। कोणतीही विद्यार्थ्याची वैयक्तिक किंवा खाजगी काही चीड अशी किंवा राग नाही, खोटी आश्वासने दिली म्हणून साहजिकच प्रत्येकाला राग येतो। आता जे C म्हणतो, C आहेत पोलीस भरतीचे विद्यार्थी, B असतील ज्यांचं काय भलं सरकारने केलं ते B, आणि A आहे भाजप सरकार। तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल मी काय कोड नंबरमध्ये बोललो ते। आता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं म्हटल्यावर साहजिक आपल्याला त्यांचा राग येणारच ना, का त्यांना आपण देवारामध्ये पूजून ठेवणार आहे का? त्यांनी जर का खोटी आश्वासने दिली तरी आपण त्यांना चांगलं बोलणार की वाईट बोलणार? मित्रांनो, ह्याच्यावर मी तुम्हाला, ज्यांनी कमेंट केली ती त्याला मी एकच सांगतो, ज्याचं जळतं त्याला कळतं। तर पोलीस भरतीचं तू पण असतील, कोण असेल ते मला माहीत नाही ज्यांनी कमेंट केली ते। तर माझं असं उत्तर होतं की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं, ते केलं नाही पाहिजे होतं। आणि दुर्लक्ष केलं किंवा जे काय आम्हाला सांगितलं 30,000ची मेगा भरती, निदान थापा तरी मारायला नव्हता पाहिजे होता। काढली नसती तर प्रॉब्लेम नसता, पण जे आश्वासनं दिली ती आश्वासनं द्यायला नको हवी होती, दिली तर ती पूर्ण करायला हवी होती। तर त्याबद्दल आमचं कोणतंही मत नव्हतं। खोटी आश्वासनं दिली म्हणून ह्या महाराष्ट्रातले पोलीस भरतीचे विद्यार्थी 12-15 लाख काय असतील ते सर्व सरकारवर चिडलेलं आहे। कोणत्याही प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही, हे त्या कमेंटमधल्या विद्यार्थ्याला मी उत्तर दिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आपण हा विषय बाजूला ठेवूया, आपण हा व्हिडिओ सुरू करूया। MSCIT कंपल्सरी केलेली आहे की नाही केली? तर मित्रांनो, MSCIT आता महाराष्ट्रातील जे पोलीस आहेत, आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता, लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो। म्हणजे लहान मूल जन्माला आल्यानंतर थोडं 2 वर्षांनीच मोबाईल वापरायला लागतं। ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं? हे जे युग आहे हे एकदम तांत्रिक आणि किंवा स्मार्ट युग आता होत आहे। त्यामुळे पोलिसांना देखील स्मार्ट बनलं पाहिजे। तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे जुने पोलीस आहेत, आता काही पोलीस बघत असतील हा व्हिडिओ, त्यांना देखील थोडा राग येईल किंवा वाईट वाटेल, पण ज्यांचं वय 45 किंवा असे जे वयस्कर पोलीस आहेत, त्यांना अजूनसुद्धा स्क्रीन टचचा मोबाईल वापरता येत नाही। आता त्यात त्यांची देखील चूक नाही, त्यांच्या टायमाला अशा कोणत्या गोष्टी सुविधा नव्हत्या, मोबाईलच्या वगैरे कोणत्याही सुविधा नव्हत्या। आता ह्या गोष्टी आत्ता उपलब्ध आल्यात, पण त्या गोष्टी काही पोलिसांना येतात देखील, ते शिकलेले आहेत मोबाईल कसा वापरायचा, पण काही पोलिसांना अजून देखील येत नाही। त्याबद्दल आपल्याला वाद नाही, पण आता जे स्मार्ट युग चाललेलं आहे, पोलिसांना मोबाईल, कम्प्युटर, सर्व तांत्रिक गोष्टी पोलिसांना आल्या पाहिजेत। कारण जे चोर लोक असतात ते आता सायबर क्राईम करण्यामध्ये माहीर आहेत, आणि सायबर क्राईम करण्यामध्ये चोरांचं, गुन्हेगारांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। आणि पोलिसांना देखील चोरांच्या दुप्पट, चोरांच्या 10 पावलं पुढं चालावं लागणार। जर का हॅकिंग सर्व काही चालू असतं तर पोलिसांना देखील चोराच्या 10 पट पुढचा विचार करूनच
पाऊल उठवावं लागतं. त्यासाठी पोलिसांना MSCIT हा तांत्रिक कम्प्युटरचा कोर्स असतो, बेसिक कम्प्युटरचा कोर्स असतो. तर पोलीस भरतीमध्ये जे MSCIT सरकारनं मागच्या वेळी सांगितलं होतं MSCIT आहे. तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये MSCIT कंपल्सरी केलेलं नाही, हे तुम्ही पहिलं जाणून घ्या. कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारलेला होता की सर पोलीस भरतीमध्ये MSCIT कंपल्सरी केली आहे का, तर त्याचं असं उत्तर आहे की पोलीस भरतीमध्ये MSCIT कंपल्सरी केलेलं नाही. पण ह्याच्या पुढे आता 2-3 वर्षांनी आता पुढे सरकार बदलणार आहे. हे सरकार येईल का माहीत नाही आपल्याला, कोणतंही सरकार येईल, पण जसं जसं सरकार बदलतं तसे पोलीस भरतीचे नियम देखील बदलतात. तुम्हाला माहिती असेल BJP सरकारने 4 वर्षात 4 वेळा पोलीस भरतीमध्ये बदल केला आहे. पुढचं कोणतं सरकार येईल आपल्याला माहीत नाही. पण MSCIT आत्ता कंपल्सरी केलेलं नाही. असेल तर तुम्ही भरू शकता फॉर्ममध्ये केलं, आणि नसेल तर नाही देखील भरू शकत. पण मित्रांनो पुढच्या कालावधीमध्ये तांत्रिक युग आहे, स्मार्ट युग आहे. कम्प्युटरचं नॉलेज प्रत्येक पोलिसाला आलं पाहिजे. पोलिस हा स्मार्ट म्हणून बनला पाहिजे. त्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये MSCIT कंपल्सरी करण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्यांनी MSCITचा कोर्स नक्की करा, आणि ज्यांनी केलेला नाही आहे त्यांनी देखील MSCITचा कोर्स कंपल्सरी करा. मित्रांनो असं समजू नका की कंपल्सरी केलं नाही म्हणून आपण नको करूया. येणाऱ्या युगामध्ये किंवा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर कंपल्सरी केलं तर ऐन टायमाला मित्रांनो तुमची धावपळ होईल. कारण सरकार पोलीस भरतीमध्ये अचानक बदल करते. आता जे लाँग जम्पचा अचानकपणे बदल केला, जर का त्याच प्रकारे जर का पुढच्या कालावधीमध्ये MSCITमध्ये देखील बदल केला तर तुम्हाला वेळ भेटणार नाही मित्रांनो. 3 महिन्याचा 4 महिन्याचा कोर्स आहे, परत सर्टिफिकेट येण्यामध्ये 2-3 महिने जवळजवळ तुमचे 6 किंवा 7 महिने MSCITमध्येच जातात. तर आता वेळ करून घ्या. पुढच्या युगामध्ये पुढच्या येणाऱ्या कोणत्या कालावधीमध्ये मित्रांनो MSCIT कंपल्सरी होणारच आहे. त्यामुळे MSCIT नाही आता सध्या नाही, पण कंपल्सरी होणार हे तुम्हाला मी 100% सांगतो. भरती कधी निघणार आहे त्याचा व्हिडिओ मी उद्या जास्तीत जास्त परवापर्यंत मी अपलोड करेलच मित्रांनो, त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्याचप्रकारे MSCITचा हा जो व्हिडिओ होता, तर MSCIT करून घ्या. आणि असं काय नाही MSCITमध्ये किती मार्क पाहिजे काय पाहिजे, MSCIT आपल्याला फक्त पास पाहिजे. इथे पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये जर तुम्हाला 10वी 15वीला किती मार्क पडतात त्याच्यावर अवलंबून नसतं. तुम्हाला त्या परीक्षेमध्ये त्या स्पर्धा परीक्षेमध्ये किती गुण भेटतात त्यावर तुमचं त्यावर तुमचं मेरिट ठरवलं जातं, त्यावर तुमची पात्रता ठरवली जाते. 12वीचे मार्क 15वीचे मार्क याच्यावर तुमचं निवड ठरलेली नसते MPSC किंवा इतर पोलीस भरती स्पर्धा परीक्षांमध्ये. तर मित्रांनो अजून देखील तुम्हाला सांगतो MSCITचा फायदा काय असतो पोलीसमध्ये. आता जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये MSCITचे सर्टिफिकेट मागतात ते का मागतात, कारण त्यांना कळलं पाहिजे कोणत्या विद्यार्थ्याचं MSCIT झालं आहे आणि कुणाचं नाही झालं. ज्याचं झालं असेल त्यांना पोलीसमध्ये ऑनलाईन कामं किंवा अशा कंट्रोल रूम किंवा अशाच जिथे बसून कामं असतात, कम्प्युटरवर तांत्रिक जी कामं असतात ती कामं त्या पोलिसांना दिली जातात ज्यांचं MSCIT कम्प्युटरचा कोर्स झालेला आहे. ज्यांचं MSCIT झालेलं नसेल त्यांना असेच पेट्रोलिंग किंवा असे उभे राहण्याची कामं, प्रत्येकाला बसून देण्याची कामं नसतात मित्रांनो. ज्यांचे MSCIT झाले त्या लोकांना बसून कामं असतात. ज्यांचं नसेल झालं त्यांना कम्प्युटरवरचं बेसिक नॉलेजच माहीत नसतं, त्यांना मग साहजिक त्यांना कम्प्युटरची बसून कामं नसतात. हे त्यामागचा उद्देश असतो MSCIT का मागतात ते. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जे तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओचा तुम्हाला काय फायदा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते देखील सांगा मित्रांनो. कारण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला मनात थोडी जागरूकता भेटते की माझ्या व्ह्यूवरला, माझ्या सबस्क्रायबरला, माझ्या ग्रुपमधील जे सदस्य आहेत त्यांना माझा व्हिडिओ आवडतो, म्हणून मला अजून देखील पोलीस भरतीबद्दल व्हिडिओ आणावेसे वाटतात. तर मित्रांनो आज हा टॉपिक झाला. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला सरप्राईज म्हणून आणणार आहे. पोलीस भरती कधी निघणार हा व्हिडिओ तर मी तुम्हाला सांगितलं आहे, पण नंतरचे जे व्हिडिओ ते तुम्हाला सरप्राईज म्हणून एक व्हिडिओ आणणार आहे. तर मित्रांनो तो व्हिडिओचा सरप्राईज तुम्हाला कळेलच तो कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ असणार आहे ते. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ज्या लोकांना MSCITचं माहिती नसेल कंपल्सरी आहे की नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की सेंड करा. तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.